आपण 15 ऑगस्टला तिरंगा फडकावतो, राष्ट्रगीत म्हणतो, देशभक्तीचे काही मेसेज शेअर करतो. पण आपण स्वतःला कधी एक प्रश्न विचारला का? ज्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी संघर्ष केला, त्यांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याचे आपण करतो तरी काय? कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेची कल्पना याच प्रश्नाभोवती फिरते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा विकास व्हावा, लोकांचं जीवन सुधारावं, प्रशासनाने जनतेची सेवा करावी, समाजात एकोपा राहावा, ही स्वातंत्र्याची खरी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात आपल्यासमोर वेगळीच आव्हाने उभी राहिली आहेत. सर्वात आधी प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे भ्रष्टाचार. सरकारी कार्यालये ही जनसेवेसाठी असतात, पण जर जनतेची कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी होऊ लागली तर स्वातंत्र्याचा अर्थ काय उरतो? म्हणून स्वातंत्र्य देवीची विनवणी अगदी साधी आहे. सत्ता मिळाली म्हणून जनतेची लूट करू नका, तर जनसेवा करा. दुसरं मोठं आव्हान आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण. ज्या लोकांच्या हातात कायदे बनवण्याची आणि देश चालवण्याची जबाबदारी असते, त्याच लोकांवर जर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे आरोप असतील तर लोकशाहीच्या विश्वासाला मोठा धक्का बसतो. म्हणजे फक्त मतदानाचा अधिकार मिळणं पुरेसं नाही, तर योग्य प्रतिनिधीची निवड करणं ही नागरिकांची जबाबदारी असते. तिसरं मोठं आव्हान जातीय विभाजन. धर्म, जात आणि गटांच्या आधारावर जर समाजाचे तुकडे होत गेले तर स्वातंत्र्य लढ्यात ज्या एकतेच्या जोरावर भारत उभा राहिला, ती एकताच कमकुवत होईल. कुसुमाग्रजांच्या विचारांचा सार हाच आहे. कायदे करा, पण माणसांच्या मनातला द्वेष दूर करा. हा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे, कारण देशाची प्रगती फक्त मोठ्या इमारती, रस्ते किंवा टेक्नॉलॉजीमध्ये होत नाही, तर देशाची खरी प्रगती तेव्हा होते जेव्हा नागरिक जबाबदार होतात, प्रशासन प्रामाणिकपणे काम करतं आणि समाज एकत्र राहतो. आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तरुणाई. आजच्या तरुणांच्या हातात देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. म्हणून स्वातंत्र्याचा अर्थ फक्त आपण स्वतंत्र आहोत एवढाच नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करणं, आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणं आणि देशाच्या लोकशाहीला मजबूत करणं होय. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो, पण खरं म्हणजे याही दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. स्वातंत्र्य मिळालं, पण आपण त्या स्वातंत्र्यासाठी पात्र नागरिक बनलो का? देशाचं भवितव्य फक्त सरकारच्या हातात नसतं, ते आपल्याही हातात आहे. म्हणून या 15 ऑगस्टला तिरंग्याला सलामी देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वातंत्र्य मिळवणं ही एका पिढीची जबाबदारी होती, पण ते जपणं, टिकवणं ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे.